जे राजीनामा दिला आहे ते नैतिकतेबद्दल दिलेला आहे आणि साहेबांची प्रकृती पण सध्या ठीक नाही. परंतु कुणीतरी असं म्हणत असेल की साहेबांना राजकारणातून आयुष्याचं उठून टाकू, तर हे मुळाच परळी मतदारसंघातले आणि महाराष्ट्राचे नागरिक होऊ देणार नाही. साहेबाच्या लई नाव झालेला बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं साहेबाचा नाम बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती आणि आज अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या मतदारसंघात आपण आलो, परळी शहरात. इथं त्यांचे समर्थक आहेत. राजीनाम्यानंतर त्यांची काय भावना आपण जाणून घेऊया. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसापासून होत होती आणि आज त्यांनी राजीनामा दिला. साहेबांनी जे राजीनामा दिला आहे ते नैतिकतेबद्दल दिलेला आहे आणि साहेबांची प्रकृती पण सध्या ठीक नाही. परंतु कुणीतरी असं म्हणत असेल की साहेबांना राजकारणातून आयुष्याचं उठून टाकू, तर हे मुळाच परळी मतदारसंघातले आणि महाराष्ट्राचे नागरिक होऊ देणार नाही. कारण की नामदार धनंजय मुंडे हे OBC मधला एक फार मोठा नेतृत्व आहे आमचा. आणि छगन भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, हे आमचे नेतृत्व आहेत. आणि परळी मतदारसंघातून आम्ही 1,40,000पेक्षा साहेबांना लीड दिलेली आहे. आणि 18 पगड जातीचे, धर्माचे लोक, समाजाचे लोक साहेबांच्या पाठीशीपणे खंबीरपणे उभे आहेत. परंतु आम्हाला दुःख आहे, परंतु साहेबासाठी हे पद छोटी गोष्ट आहे. आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे साहेबांची प्रकृती, म्हणजे तब्येत साहेबांची ही बरी व्हावी. हेच आम्ही अल्लाह तालाला प्रार्थना करतो की साहेब लवकरात लवकर ह्या संकटातून बाहेर यावेत, त्यांची तब्येत ठीक व्हावी. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर 2 कारणांचा उल्लेख केला. त्यांनी जे ट्विट केलं, एकतर काल संतोष देशमुख यांचे जे काही फोटो आले त्यानं मी व्यथित झालो आणि दुसरं मी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देतो. अगदी बरोबर आहे. संतोष भैयांचे जे फोटो बघून महाराष्ट्र दुःखी आहे आणि मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हे नामदार धनंजय मुंडे साहेब पहिल्यापासून म्हणत आहेत की जे कोणी आरोपी असेल त्याला सोडण्यात येणार नाही. एकीकडे आरोपींना सोडू नका, शिक्षा करा, असं धनंजय मुंडेंची भूमिका आहे. मात्र ज्यातले मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध आहेत, ते त्यांचे समर्थक आहेत, त्यांनीही मान्य केलेले. अण्णाचा काही संबंध नाही त्या प्रकरणाशी. कुणी पण फोन लावते बीड जिल्ह्यातून, अण्णाला काय काम असेल तर लावले असेल काय कामांनी, ते संबंध त्यांना जोडले जाते. ते पोटतिडकीने काय राजकारणी त्यांचं ते साहेबाच्या लई नाव झालेला बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं साहेबाचा नाम बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे. कोण षडयंत्र करते असं वाटते? ते काय बीड जिल्ह्याचे काही नेते आहेत ते करायले. वाल्मिकी कराड यांची दहशत असल्याचंही बोललं जातं परळीमध्ये. काय परळीमधली परिस्थिती आहे? नाही, हे चुकीचं आहे. कुठंही दहशत बिशत नाही. वाल्मिकांची अतिशय हे बातमी जे तुम्ही दाखवितात हे माध्यम तयार करतात तुम्ही. आता ह्याशी काही दहशत बिशत काय नाही. इतर 18 पगड जाती समाजाचे पदाधिकारी आहेत, लोक आहेत, सामान्य नागरिक आहेत. कुठंही असे दादागिरीचं वातावरण ह्या परळी शहरात नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला उशीर झाला अशी भावना व्यक्त केली जाते. काय उशीर झाला? अगोदरच राजीनामा द्यायला पाहिजे होता? नाही, ते त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून त्यांनी साहेबांनी राजीनामा दिले. तर हे होते धनंजय मुंडे समर्थक. आरोपींना शिक्षा व्हावी ही त्यांची भूमिका आहे आणि धनंजय मुंडेंची ती भूमिका असल्याचं ते म्हणत आहे. आणि दुसरीकडं धनंजय मुंडे विरोधात राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आप्पासाहेब शेळके, ABP माझा, परळी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.